आज घरातली सगळी कामे लवकर आवरून घेतली आणि आज आमच्या होती साहेबांना सुट्टी। मग त्यामुळे साहेबांना म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे तर आपण जाऊया देवाला, देवाच्या दर्शनाला। आमच्या इथे ना गुड्डापूरला खूप मोठं मंदिर आहे धानोबा देवीचं, त्यामुळे आम्ही घरातले लवकर आवरून गेलो देवाच्या दर्शनाला। जाऊन पहिल्यांदा तिथं आम्ही नारळ घेतले बघा देवाला फोडण्यासाठी आणि पुढे गेलो तर सर्वात पहिल्यांदा लागतं देवाचं प्रवेशद्वार। खूप उंच आणि खूप छान आहे बघा। नंतर आज जाऊन बघतो तर काय एवढी गर्दी होती ना आज, आणि त्यात श्रावण महिना असल्यामुळे ना खूप गर्दी होती। कायमच अशी खूप असते गर्दी, पण श्रावण महिना असल्यामुळे खूप गर्दी होती आणि ना लाईन पण खूप लांब लागली होती। त्यामुळे आम्ही काही दर्शन बाहेरूनच घेतलं आणि बाहेरून दर्शन घ्यायला गेलो तिथं पण खूप गर्दी होती। मग कसं बसं दर्शन घेतलं आणि पुन्हा पुढे जाऊन आम्हाला नारळ फोडायचा होता, तोपर्यंत आम्ही एका बाजूला जाऊन बसलो। मग साहेबांनी जाऊन नारळ फोडून घेऊन आले। मग सगळ्यांनी थोडंसं नारळाचं पाणी पिलं आणि तिथंच थोड्या वेळ थांबून खोबऱ्याचा प्रसाद घेतला। आणि इथे ना महाराष्ट्रातील लोकांपेक्षा जास्त कर्नाटकातले लोक जास्त मानतात या देवाला, त्यामुळे इकडे ना महाराष्ट्रातले लोक कमी आणि कन्नड लोक बोलणारे जास्त इथे भेटतात बघा तुम्हाला। नंतर मग आम्ही थोड्या वेळ तिथंच बसलो, एवढं भारी वाटायला तर ना, आणि पावसाचं वातावरण असं सगळं गार झालं होतं। नंतर आम्ही बाहेर जाऊन मेवा मिठाई घ्यायची होती, मग बाहेर गेलो आणि तिथे थोडीशी मेवा मिठाई पण घेतली। तिथून पुढे गेले लेडीज कलेक्शन होतं, मग म्हटलं चला आपण पण काहीतरी खरेदी करूया। खरेदी करायला गेले तर तेव्हा आमचे साहेब जाऊन बसले ते गाडीवर घरी जाण्यासाठी। हे असं माझ्या बाबतीतच होतं का तुमच्या बाबतीत पण होतं नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि मग सगळं आवरून आम्ही गेलो घरी। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये।